या व्हिडिओतून गोव्यातील 13व्या शतकातील एक प्राचीन ठेवा पाहत आहोत. तांबडी सुर्ला येथील महादेव मंदिर. हे मंदिर 13व्या शतकातील कदंब वास्तुकलेचा एक अप्रतिम नमुना आहे. हे मंदिर शिवाला समर्पित आहे. हे मंदिर आणि हा परिसर भारतीय पुरातत्व खात्याच्या ताब्यात आहे. गोव्यात जतन केलेला बेसॉल्ट दगडातील कदंब शैलीतील हा एकमेव नमुना आहे. परकीय शत्रूंच्या आक्रमणापासून वाचले, कारण पश्चिम घाटाच्या जंगलात घाटमाथ्याशी असलेल्या जंगलात हे मंदिर असल्यामुळे परकीय शत्रूंपासून त्याचं रक्षण झालेले आहे. मंदिराचे कोरीवकाम अचंबित करणारे आहे. यात भगवान महादेव, विष्णू, ब्रह्मा यांच्या कोरीव आकृत्या आहेत. संपूर्ण मंदिर दगडी आहे. सभामंडपाचे छतही दगडी आहे. मंदिर पूर्वाभिमुख आहे, त्यामुळे सूर्याची किरणे थेट पिंडीवर पडतील अशी व्यवस्था केलेली आहे. मध्यभागी एक मस्तक नसलेला नंदी सभामंडपात आहे. मंदिराच्या बाजूने रगडी नदी वाहते. येथे स्थानिक ग्रामस्थ महाशिवरात्री उत्सव साजरा करतात. हा वास्तुकलेचा उत्तम नमुना एकदा तरी पाहायला हवा असा आहे.